भंगार चोरी प्रकरणात बनसोडेसह 7 जण फरार झाले असून एकास अटक करण्यात आली आहे। अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले भंगार चोरी प्रकरणी टेम्पो चालकास अटक झाली आहे। मंगळवारी त्याला न्यायालयात उभे केले असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त होऊन सुद्धा त्यांना परत कामावर घेतलेले अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडेसह इतर 7 जण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं। जमीर हैदर इनामदार असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे। त्याच्यासह बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार, 3 अज्ञात इसम आणि देखरेख करणारे कर्मचारी यांचा शोध सुरू आहे। सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते अमोल बापू शिंदे यांनी महापालिका आवारातील गोदामात हा चोरीचा प्रकार उघडकीस आला होता। याबाबत महापालिकेचे उपअभियंता अविनाश वाघमारे यांनी फिर्याद दिली, त्यावरून सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। तरी सुज्ञ नागरिकांचं असं म्हणणं आहे की सेवानिवृत्त होऊन पुन्हा सोलापूर महानगरपालिकेची लूट करणाऱ्या जगन्नाथ बनसोडेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तमाम जनतेतून केली जात आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।